नमो बुद्धाय, जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम. मित्रांनो, आज आपण भारतीय सामाजिक न्यायाच्या इतिहासातील एक अत्यंत वेदनादायी पण तितक्याच प्रेरणादायी घटनेची माहिती जाणून घेणार आहोत. 4 ऑगस्ट 1927 हा दिवस असा आहे ज्या दिवशी महाड नगरपालिकेने सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यासाठी बंद करण्याचा ठराव मंजूर केला. हा निर्णय एका समाजाच्या मूलभूत मानवी हक्कावर घाला घालणारा होता. या घटनेची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या काळात भारतात अस्पृश्यतेची प्रथा अत्यंत कठोर होती. दलित समाजाला मंदिरात प्रवेश नव्हता, शाळांमध्ये समान वागणूक नव्हती आणि सार्वजनिक विहिरी, तलाव, रस्ते यांचाही वापर करण्यास मनाई होती. पाणी हा जीवनाचा मूलभूत अधिकार असूनही तोही जातीनुसार दिला जात होता. महाड नगरपालिकेने 1924मध्ये एक महत्त्वाचा ठराव करून सार्वजनिक पाणवठे सर्व नागरिकांसाठी खुले केले होते. मात्र प्रत्यक्षात दलितांना तिथून पाणी घेण्याचे धाडस करता येत नव्हते, कारण सनातनी समाजाचा विरोध आणि हिंसाचाराची भीती होती. याच अन्यायाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक लढा उभारला. 20 मार्च 1927 रोजी हजारो बहिष्कृत बांधव महाड येथे जमले. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी 14 तळ्यावर जाऊन पाणी प्राशन केले. बाबासाहेबांनी त्यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले होते, आम्ही येथे पाणी पिण्यासाठी आलो नाही, आम्ही माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठी आलो आहोत. ही घटना भारतीय सामाजिक क्रांतीची सुरुवात ठरली. परंतु या घटनेनंतर सनातनी समाजाने तीव्र विरोध केला. 14 तळे अपवित्र झाल्याचा दावा करून त्यांचे तथाकथित शुद्धीकरण करण्यात आले. दलित समाजावर अनेक ठिकाणी हल्ले झाले. समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या दबावामुळे 4 ऑगस्ट 1927 रोजी महाड नगरपालिकेने पूर्वीचा सर्वांसाठी खुला असलेला ठराव रद्द केला आणि सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. हा ठराव म्हणजे केवळ पाणी नाकारण्याचा निर्णय नव्हता. हा निर्णय दलित समाजाला पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा प्रयत्न होता. हा निर्णय संविधानपूर्वक भारतातील जातीय अन्यायाचे जिवंत उदाहरण होता. पण बाबासाहेबांनी माघार घेतली नाही. त्यांनी संघर्ष अधिक तीव्र केला. त्यांनी न्यायालयातही लढा दिला आणि समाजात जागृतीही केली. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की अधिकार भीक मागून मिळत नाहीत, तर ते संघर्ष करून मिळवावे लागतात. या संघर्षाचा पुढचा टप्पा म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे झालेला दुसरा सत्याग्रह. या दिवशी बाबासाहेबांनी हजारो अनुयायांसमोर मनुस्मृतीचे दहन केले, कारण त्यांना वाटत होते की समाजातील विषमता आणि अस्पृश्यतेला धार्मिक आधार देणाऱ्या विचारसरणीचा निषेध करणे आवश्यक आहे. महाडचा संघर्ष केवळ एका गावाचा इतिहास नाही, तो संपूर्ण भारतातील सामाजिक समतेच्या लढ्याचा पाया आहे. याच संघर्षामुळे पुढे अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ अधिक बळकट झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाच्या कलम 17 अंतर्गत अस्पृश्यता कायदेशीररित्या रद्द करण्यात आली. हे बाबासाहेबांच्या दीर्घ संघर्षाचे ऐतिहासिक फलित होते. आज आपण सार्वजनिक विहिरी, तलाव, शाळा, रस्ते आणि सरकारी कार्यालये समान अधिकाराने वापरतो. पण हे अधिकार सहज मिळालेले नाहीत. त्यासाठी असंख्य लोकांनी अपमान सहन केला, संघर्ष केला आणि त्यागही केला. म्हणूनच 4 ऑगस्ट 1927 हा दिवस अन्यायाची आठवण करून देणार असला तरी तो आपल्याला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो. महाडचा इतिहास सांगतो की समाजात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष आवश्यक असतो. चला, या ऐतिहासिक दिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करूया आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला ठामपणे विरोध करूया. नमो बुद्धाय, जय भीम. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.